नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। अबुधाबी येथे 14 तारखेला होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामन्याला तीव्र विरोध होत आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने या सामन्याला विरोध दर्शवलाय। या पार्श्वभूमीवर 14 तारखेला शिवसेनेच्या महिला आघाडीतर्फे माझा कुंकू माझा देश किंवा सिंदूर रक्षा अभियान हे आंदोलन करण्यात येणार आहे। या आंदोलनादरम्यान महाराष्ट्रातील लाखो महिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सिंदूर पाठवणार आहेत। सोलापूर शहरात 24 तासात 118 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। रात्री 11 वाजल्यापासून पहाटे 5 वाजेपर्यंत मुसळधार पाऊस कोसळलाय। शेळगे, मित्रनगर आणि 256 गाळा परिसरात पाणी साचलंय। नैसर्गिक नाल्यांवर झालेल्या अतिक्रमणामुळे शहरी भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे। छत्रपती संभाजीनगरात जनावरे चरण्यासाठी गेलेला तरुण नदीत पाय घसरून पडला आणि पोहता न येत असल्यामुळे पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झालाय। अग्निशामक विभाग एनडीआरएफच्या पथकाने मृतदेह बाहेर काढलाय। अजित पवार आज 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर मराठा समाजाच्या योजनांचा आढावा घेणार आहेत। सारथी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांचा यात समावेश आहे। या योजनांसाठी वितरित केलेला निधी खर्च झाला की नाही याचा आढावा घेतला जाणार आहे। मराठा आरक्षण उपसमितीची आणि अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी अजित पवारांची ही बैठक आहे। जळगावात सासरच्या जाचाला कंटाळून 23 वर्षीय विवाहित महिलेने जीव दिलाय। 2 दिवसांपूर्वीच मयुरीचा वाढदिवस साजरा केला। मयुरीने वाढदिवसाच्या 1 दिवस नंतरच टोकाचं पाऊल उचललंय। सासरच्या मंडळींकडून वारंवार पैशांसाठी करण्यात येणाऱ्या छळामुळे तिने हे टोकाचं पाऊल उचललंय। मुंबईमध्ये पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली आहे। हेल्पलाईन 112 वर एका अज्ञात व्यक्तीने कॉल करून मुंबईच्या समुद्रात बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी दिली। या धमकीनंतर मुंबई पोलीस तात्काळ सतर्क झाले असून अज्ञात कॉलरचा शोध सुरू झालाय। वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकाला फाटा देत संत्रा, आंबा, पेरू, डाळिंब आणि सीताफळ या फळबागांची लागवड केली। मात्र यावर्षी फूल आणि फळ धरण्याच्या वेळेस सतत अतिमुसळधार पाऊस पडल्याने या सीताफळ झाडांची 60 ते 70% सीताफळ खाली गळून पडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। मुंबई हायकोर्टाला आता नव्या आणि अत्याधुनिक सुविधांसह नवी इमारत मिळणार आहे। मुंबईच्या बांद्रा परिसरातील 30 एकर जमिनीवर ही नवीन इमारत उभारण्यात येणार आहे। या प्रकल्पासाठी 3750 कोटींचा निधी खर्च अपेक्षित आहे। मराठवाड्यात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। मतदानासाठी वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएम मध्ये बिघाड असल्याचं समोर आलंय। तब्बल 3519 ईव्हीएम मध्ये बिघाड आहे। मराठवाड्यातले हे सर्व ईव्हीएम दुरुस्तीसाठी होमगार्ड कार्यालयात आणले आहेत। ईव्हीएम दुरुस्तीसाठी बँगलोर येथील अभियंत्याचं पथक बोलवण्यात आलं असून हे पथक ईव्हीएम दुरुस्ती करणार आहे। प्रदूषण कमी करण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कठोर पाऊल उचललं असून प्रत्येक वाहनाचे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र म्हणजेच पीयूसी वैध असणे अनिवार्य करण्यात आले। यासाठी नो पीयूसी नो फ्युएल उपक्रम सक्तीने राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्ष मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी करत आहे। भाजप सोबतच्या युतीचा आढावा घेत त्यांनी मुंबईत 20 जागा जिंकण्याचे ध्येय ठरवले। ठाकरे गटाकडून टीकेचा सामना करताना आठवले यांनी भाजपच्या वर्चस्वाचा दावा केलाय। जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात वाळू माफियांचा उदंडपणा वाढत असून तहसीलदार विजय चव्हाण यांच्यावर अवैध वाळू उत्खननाच्या कारवाई दरम्यान ट्रॅक्टरने हल्ला करण्यात आला। सुदैवाने तहसीलदार बचावले, पण ही घटना प्रशासनासाठी चिंतेचा विषय आहे। मूल होत नसल्याच्या समस्येवर उपाय म्हणून मंत्रोच्चार आणि अंगारा लावून महिलेला पेढा देऊन एका मांत्रिकाने महिलेकडून 3,15,000 रुपये उकळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। सहकार नगर परिसरात हा प्रकार घडला असून पोलिसांनी गिरीश बलभीम सुरवसे याच्यावर भारतीय न्याय संहिता व महाराष्ट्र नरबळी जादूटोणा प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल केलाय। भिवंडीत एका एकतर्फी प्रेमातून झालेल्या धक्कादायक घटनेचा उलगडा झालाय। प्रेम संबंधास नकार दिल्याने एका तरुणाने तरुणीची घरात घुसून हत्या केली। फरार असलेल्या आरोपीला पोलिसांनी इंदूरमधून अटक केली आहे। उड्डाणपुलांचे शहर म्हणून ओळखले जाणारे नागपूर आता आणखी एका आधुनिक उड्डाणपुलाने सजणार आहे। अमरावती महामार्गावर भोले पेट्रोल पंप चौकांपासून नागपूर विद्यापीठ कॅम्पस गेटपर्यंतचा 2.85 किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल पूर्णत्वास आला असून लवकरच या पुलाचे लोकार्पण होणार आहे।
या उड्डाणपुलामुळे अमरावतीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना शहरातील वाहतूक कोंडी टाळून अधिक वेगाने प्रवास करता येईल। भारताने नेपाळमधील सोशल मीडियावरील बंदी व भ्रष्टाचाराविरोधात उसळलेल्या हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सीमेवरील सुरक्षा आणखी कडक केली आहे। आंदोलनाची तीव्रता वाढल्याने पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी राजीनामा दिलाय। या घडामोडीनंतर भारताने नेपाळ सीमेवर उच्चस्तरीय सुरक्षा वाढवली आहे। येत्या 14 सप्टेंबरला दुबईमध्ये होणाऱ्या भारत-पाकिस्तान T20 क्रिकेट सामन्यावर बंदी घालावी यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने सुनावणी करण्यास नकार दिलाय। सामना होऊ द्या, आम्ही कोणतीही बंदी घालणार नाही असं कोर्टाने स्पष्टपणे सांगितलंय। लालबागचा राजा विसर्जन वादावरून मंडळाने ॲक्शन घेतली आहे। इतकंच नाही तर मंडळ कोळी बांधवांना न्यायालयात खेचण्याच्या तयारीत आहे। मंडळाने सांगितल्याप्रमाणे हिरालाल वाडकर यांनी खोटी माहिती पसरवून बदनामी केली। लालबागचा राजाचा तराफा गुजरातचा नव्हताच, सोशल मीडियावरील दावा खोटा आहे। ठाण्यातील सॉफ्ट शिपयार्ड कंपनीने तराफा बनवल्याचं उघड झालंय। दहशतवादाविरुद्ध सुरू असलेल्या कारवाईत दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला आणखी मोठं यश आलंय। दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं देशातील विविध राज्यांमधून 5 दहशतवाद्यांना अटक केली आहे। या आरोपींविरुद्ध IED बनवण्यासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केले आहे। एका शिक्षिकेला तिच्या पतीनं भर रस्त्यात मारहाण केल्याची आणि तिची धिंड काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। महिलेच्या पती आणि त्याच्या साथीदारांनी महिलेला चोप दिला आणि तिच्या गळ्यात हार घालून त्यांना रस्त्यावर फिरवलं। महिलेसोबत असलेल्या विद्यार्थी नेत्याचीही धिंड काढण्यात आली। ही घटना ओडिसाच्या पुरी जिल्ह्यात घडली आहे। पत्नीचे विद्यार्थी नेत्याशी विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप प्राध्यापक पतीनं केला आहे। आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी नेहमीच चर्चेत असणारा कथित इस्लामिक उपदेशक जाकीर नाईक सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आलाय। असा दावा केला जातोय की जाकीर नाईकला एड्स झाला असून तो त्यावर उपचार घेतोय, परंतु एड्सच्या अफवांना जाकीर नाईक यांनी खोटं ठरवलंय। तो म्हणालाय की बातमी द्वेष पसरवण्याचा डाव आहे। त्याचे वकील अकबरुद्दीन यांनी अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्याची तयारी दर्शवली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थक आणि कन्झर्वेटिव्ह यूथ ग्रुप टर्निंग पॉइंट USAचे CEO आणि सहसंस्थापक चार्ली कर्क यांची गुरुवारी एका कार्यक्रमादरम्यान गोळ्या घालून हत्या करण्यात आली। ही घटना उटाह राज्यातील युटाह व्हॅली विद्यापीठात घडली। चार्ली द अमेरिकन कमबॅक टूर कार्यक्रमासाठी येथे आले होते। फ्रान्समध्ये नवं राजकीय संकट उभं राहिलंय। फ्रान्सचे पंतप्रधान फ्रान्सवा बायरू हे सोमवारी संसदेत विश्वासदर्शक प्रस्ताव जिंकू शकले नाहीत। फ्रान्सवा बायरू हे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याकडून नियुक्त करण्यात आलेले तिसरे पंतप्रधान आहेत, ज्यांना पदावरून पायउतार व्हावं लागणार आहे। बायरू यांची पंतप्रधान म्हणून नियुक्ती झाल्यानंतर केवळ 8 महिन्यात पद सोडावं लागलंय। बायरू यांच्या विरोधात 364 मतं पडली तर त्यांच्या बाजूने 194 मतं पडली। आता राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांना 12 महिन्यात चौथ्या पंतप्रधानांचा शोध घ्यावा लागेल। राज्यातील 5वी आणि 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षा आता पुन्हा 4थ्या आणि 7व्या इयत्तेसाठी होणार आहे। शालेय शिक्षण विभागाने शिष्यवृत्तीची व्याप्ती वाढवण्यासाठी अल्पसंख्याक, आदिवासी विकास आणि सामाजिक न्याय विभागांची चर्चा केली आहे। गुणवत्तेचे निकष पूर्ण करणाऱ्या अधिक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी हे प्रयत्न सुरू असून लवकरच शासन निर्णय जाहीर होईल, असे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितलंय। राज्यात अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेत नियमित फेऱ्या संपल्यानंतर आता संस्था स्तरावरील प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहेत। मात्र संस्था स्तरावर होणारी प्रवेश प्रक्रिया नियमानुसार होते की नाही याची झाडाझडती घेतली जाणार आहे। त्यासाठी तंत्र शिक्षण संचालनालयाने पुण्यातील नामांकित संस्थांच्या 29 महाविद्यालयांवर निरीक्षक नियुक्त केले असून संस्था स्तरावरील प्रवेश प्रक्रियेचे निरीक्षण करून सविस्तर अहवाल 16 सप्टेंबरपर्यंत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। पुणे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेने सामायिक प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले। ही परीक्षा 14 सप्टेंबर 2025 ते 27 सप्टेंबर 2025 दरम्यान होणार आहे। बार्टी, TRTI, सारथी, महाज्योती आणि ARTI यांच्या पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी ही परीक्षा घेतली जाईल। प्रवेशपत्र संस्थेच्या वेबसाईटवर उपलब्ध असून SMS आणि ईमेलद्वारे सूचना दिली जाईल। उमेदवारांना परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहोचणे आवश्यक आहे। भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड सोबत स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल्सच्या निर्मितीसाठी तंत्रज्ञान हस्तांतरण करारावर स्वाक्षरी केली आहे। हा करार लोअर अर्थ ऑर्बिटमध्ये 500 किलोपेक्षा कमी वजनाचे उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी डिझाईन केलेलं 3 टप्पे असलेलं यान असेल।
जास्तीत जास्त इन्कम टॅक्स परतावा मिळवण्यासाठी असंख्य लोक बनावट कागदपत्रांचा वापर करू लागले आहेत। आयकर विभागाने अलीकडेच पुण्यात 500 कोटी रुपयांचा कर परतावा घोटाळा उघडकीस आणलाय। एक टोळी 5 वर्षांपासून अधिक काळ बनावट रिटर्न दाखल करून कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात परतावा मिळवत होती। या प्रकरणात 10,000हून अधिक रिटर्न्समध्ये खोटे दावे आढळून आले आहेत। कन्नड अभिनेता ध्रुव सर्जा उर्फ ध्रुव कुमार विरोधात आमच्या परवानगीशिवाय आरोपपत्र दाखल करू नका असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत। सिने निर्माता राघवेंद्र हेगडे यांच्या तक्रारीवरून कन्नड अभिनेता ध्रुव सर्जा उर्फ ध्रुव कुमार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। ध्रुव सर्जावर 9 कोटींना फसवल्याचा आरोप हेगडेंनी केलाय। आशिया कप 2025 स्पर्धेतील हाय व्होल्टेज भारत आणि पाकिस्तान सामना रविवारी 14 सप्टेंबर 2025 रोजी रंगणार आहे। या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानच्या अजून एका खेळाडूने आपली तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली आहे। काही दिवसाआधीच पाकच्या गोलंदाजाने आपल्या निवृत्तीची घोषणा केली होती। आता पाकिस्तानी गोलंदाज उस्मान शिनवारीने वयाच्या अवघ्या 31व्या वर्षी निवृत्ती घेतल्याने पाकिस्तानच्या क्रिकेट चाहत्यांना धक्का बसलाय। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।